हॅलो गाईज. सो आज माझी मॉर्निंग ना जरा लवकरच झाली, कारण आरूला स्कूलला जायचं असतं आणि तिच्या डब्याला ना काही बनवून द्यावंच लागतं. मग सकाळी लवकर उठले, आंघोळ वगैरे केली, पीठ मळला आणि चपात्या बनवल्या. त्यानंतर ह्यांना नाश्ता दिला आणि नाश्त्याला आज ना गरमागरम चहा आणि चपाती केली होती. त्यानंतर नाश्ता करून घेतला आणि आरूच्या टिफिनसाठी ना आज मी मिठाची बेसन पोळी केलती आणि तिला तयार करायला लागले. पण आज तिला ना मी मस्त स्कर्ट आणि टी शर्ट घातला होता. आज माझी मुलगी जरा मुलीसारखी दिसते असं मी का बोलते, कारण रोज तिला तुम्ही ना पॅन्ट आणि टी शर्ट मध्येच बघितले असेल. दोन छोट्या वेण्या सुद्धा घातल्या होत्या. एवढी क्यूट दिसत होती ना, तिच्यावरून नजरच हटत नव्हती. छान अशी तिला तयार केली आणि मी तयार व्हायला लागले. तरी मॅडमचं चालूच होतं मध्ये करायचं. मम्मीने लिपस्टिक लावली ना तर मला पण लिपस्टिक लावलीच पाहिजे. मग थोडीशी ऍक्टिंग केली तिला लिपस्टिक लावायची. त्यानंतर स्कूलला जाताना रोज तिच्या हातात असा एक कॉइन द्यावा लागतो, तेव्हाच ती घरातून निघते, नाहीतर उचलून घ्यायचं तर ती येणार. आज स्कूलला जाताना माझा हात पण तिला पकडायचा नव्हता, कारण तिला पळत स्कूलला जायचं होतं. तिला पळू दिली आणि स्कूलला सोडले. येताना पाव घेऊन आले आणि घरी आल्यानंतर मस्त गरमागरम वडे बनवले. आणि माझी सवय काहीही बनवू पहिलं ना ह्यांना टेस्ट करायला द्यायचं. ह्यांनी आवडीनं खाल्ली ना म्हणजे आपली रेसिपी परफेक्ट झाली समजायचं. त्यांना वडापाव दिला आणि त्यांची फेवरेट चटणी पण बनवलेली. मग काय, पाव कट करून चटणी भरून मस्त वडा ठेवला आणि खाल्ला. खूप दिवसानंतर मी वडे बनवले होते, ते खूप छान झाले होते. आरूला घरी आणलं, औषध वगैरे पाजलं आणि आता हे नवीन शिकले डन करायला. बघा कशी करते. आणि त्यांचं ना बाहेर काहीतरी काम होतं, मग येता त्यांनी दूध आणि फ्राईड राईस घेऊन आले होते, तो खाल्ला. आणि जेवणामध्ये ना मी सिंपल मटकीची रस्सा भाजी आणि चपाती भात बनवलेला. मग छान असं जेवण केलं आणि असा होता आजचा माझा दिवस. भेटून नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.